नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ताई माई अक्का, विचार करा पक्का आणि फुगा हातोड्यावर मारा शिक्का, अशा घोषणा तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारात ऐकायला मिळणार आहेत. कारण आजपासून चिन्हांचं वाटप होत आहे आणि यासाठी राज्य निवडणूक आयोगानं तब्बल 192 चिन्ह उपलब्ध केलेली आहेत. आता अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल. सकाळी 11 वाजल्यापासून हे वाटप केलं जाईल. एखाद्या चिन्हाची एकापेक्षा जास्त अपक्ष उमेदवार किंवा आघाड्यांनी मागणी केल्यास चिठ्ठी टाकून चिन्ह देण्याचा निर्णय घेतला जातो. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. मोहसिन. सौरभ, नक्कीच आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आपण बघितलं तर जे राष्ट्रीय पक्ष असतील किंवा जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांचं चिन्ह ठरलेलं असतं. मात्र जे अपक्ष उमेदवार असतात त्यांच्या चिन्हाचं आज वाटप होणार आहे आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आपण बघितलं की वेगवेगळे चिन्ह जे आहे तर ते उमेदवारांना दिले जातात आणि हा चिन्हच या अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांचा पुढील भविष्यातला प्रचार ठरवत असतो. मग वेगवेगळे चिन्ह असतात. आपण जर एक महत्त्वाचा चिन्हाचा जर विचार केला तर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना पतंग चिन्हावर आक्षेप घेतला होता. कारण संक्रांत सारखा सण आहे आणि या संक्रांतमध्ये पतंग उडवले जातील आणि त्यामुळे MIMचा देखील प्रचार होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे बऱ्याच इंटरेस्टिंग घडामोडी या सगळ्या प्रचारादरम्यान घडत असतात. वेगवेगळे चिन्ह असतात आणि या चिन्हांची भन्नाट अशी शक्कल देखील प्रचारासाठी लढवली जातात आणि त्यामुळे हा प्रचार जोरदार चर्चेत असतो. गेल्या काही निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर या चिन्हांची देखील आपण अनेकदा वेगवेगळ्या उमेदवारांनी शक्कल लढून त्याचा प्रचार करत चर्चेत ठरलेले आहे आणि त्यामुळे आज हा महत्त्वाचा दिवस आहे. 11 वाजेपासून ही सगळ्या चिन्हाला वाटप सुरुवात होणार आहे. निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद.